वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि स्पोकन इंग्लिश तेही व्याकरणाशिवाय शिकत आहोत हे तुम्हाला माहीत आहे. आता जर स्पोकन इंग्लिश व्याकरणाशिवाय शिकायचं आहे म्हटलं तर आपल्या स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज भासते. आता त्या अनुषंगानेच आपण मूलभूत गोष्टींमध्ये सर्वात पहिला क्रम कोणाला दिला आहे? आपण काळांना दिला आहे. कारण की काळांशिवाय स्पोकन इंग्लिश शिकणं जवळ इम्पॉसिबल आहे. आता काळ जरी व्याकरणाच्या गटात येत असतील तरी आपण काळांना व्याकरणाच्या स्वरूपाने शिकवत नाही आहोत. आपण साध्या सोप्या पद्धतीने शिकवत आहोत. तर आता काळांचा अभ्यास आपण करत असताना दैनंदिन जीवनामध्ये काळांचा कुठे कसा उपयोग करायचा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण यापूर्वी वर्तमान काळाचे 4 उपप्रकार शिकवून झालेले आहेत. आता आपण भूतकाळाला सुरुवात केलेली आहे आणि भूतकाळाचा सुद्धा पहिला जो प्रकार आहे साधा भूतकाळ तो सुद्धा शिकवून झालेला आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन अतिशय बेसिक पासून तर आत्तापर्यंत आपण जवळपास 50 व्हिडिओज शेअर केलेले आहेत. या 50 व्हिडिओजला तुम्ही 2-2, 3-3 करून पूर्ण बघून घ्या, म्हणजे जेणेकरून येत्या 8 दिवसामध्ये तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या समकक्ष येऊन जाल. म्हणजेच तुम्हाला मागच्या कोणत्याही गोष्टी मिस झाल्यासारखं वाटणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण भूतकाळ शिकत आहोत. अपूर्ण भूतकाळाचा दैनिक जीवनामध्ये उपयोग कुठे कसा करावा ते आपण बघणार आहोत आणि त्या अनुषंगानेच आपल्याला आजचा हा व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. तर चला सुरुवात करूया. अपूर्ण भूतकाळ. आता अपूर्ण भूतकाळाला इंग्लिशमधून काय म्हणतात? पास्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्ही त्याला पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा पास्ट इम्परफेक्ट टेन्स सुद्धा म्हणू शकतात. तर ह्या अपूर्ण भूतकाळाच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय आहे तो आपण फळ्यावर दिलेला आहे. एखादी क्रिया भूतकाळात चालू होती असे सांगण्यासाठी, असे सर्वसामान्यपणे सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता मी इथे एक शब्द वापरलेला आहे, सर्वसामान्यपणे सांगण्यासाठी. एक साधारणपणे सांगायची की एखादी क्रिया चालू होती. म्हणजे ज्या क्रियेबद्दल मी बोलत आहे, ती क्रिया भूतकाळात सुरू झाली होती आणि ती क्रिया चालूच होती असं सांगायचं आहे. एक सर्वसामान्यपणे चालू होती असं सांगायचं आहे. म्हणजेच काय? दे वेर गोइंग टू मार्केट. आता इथे जेव्हा मी असं म्हणतो दे वेर गोइंग टू मार्केट, ते बाजारात जात होते, तर इथे मी कोणत्याही प्रकारे काळाचा उल्लेख केलेला नाहीये. म्हणजेच काय, की मी असं विशिष्ट वेळ, काळ असं काहीही सांगितलं नाही. एक सर्वसामान्यपणे फक्त सांगितलं, की दे वेर गोइंग टू मार्केट. ते बाजारात जात होते. टीचर्स वेअर टीचिंग देअर स्टुडंट्स इन देअर रिस्पेक्टिव्ह क्लासेस. टीचर्स वेअर टीचिंग देअर स्टुडंट्स इन देअर रिस्पेक्टिव्ह क्लासेस. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुक्रमित म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गांमध्ये शिकवत होते. म्हणजे त्यांची शिकवण्याची क्रिया चालू होती. आता ह्या सर्व दोघही वाक्यांमध्ये मी हे जे वाक्य बोललो आहे, इथे मी कुठेही काळाचा उल्लेख केला नाही. एक विशिष्ट वेळ, काळ असं काहीही सांगितलं नाही. फक्त एक सर्वसामान्यपणे सांगितलं, की टीचर्स वेअर टीचिंग देअर स्टुडंट्स. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. एवढंच सांगितलं. म्हणजे मी असं काही नाही सांगितलं, की ती क्रिया केव्हा सुरू झाली. जेव्हा ज्या ती क्रिया जिथे चालू होती, म्हणजे ती क्रिया जिथे चालू होती, त्या क्रियेचा टायमिंग काय होता तेही मी काही सांगितलं नाही. हो की नाही? चिल्ड्रन्स वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तर मुलं मैदानावर खेळत होते. एक एक ओव्हरऑल जनरल आयडिया देत होतो मी. म्हणजेच मी फक्त काय करत आहे, कोणताही वेळ, काळ सांगत नाहीये. सर्वसामान्य फक्त घटना घडत होत्या आणि त्या घटना मी सांगत आहे. अशा जर काही तुम्हाला सांगायचं असेल तर दैनंदिन जीवनामध्ये, परंतु ही क्रिया सगळी भूतकाळातली असली पाहिजे. तर दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्यपणे एखादी क्रिया भूतकाळात चालू होती, असं जर सांगायचं असेल तर तुम्ही अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतात. परंतु हा जो उपयोग आहे, हा जवळ खूप कमी प्रमाणात वापरला जातो. सर्वात जास्त उपयोग हा असतो, म्हणजे दुसरा की जो मी आवर्जून तुम्हाला दिलेला आहे. भूतकाळात एका विशिष्ट वेळी. आता ह्या शब्दांकडे लक्ष देण्याची गरज आहे. भूतकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू होती, असे सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता भूतकाळात एका विशिष्ट वेळी म्हणजे नेमकं केव्हा? तर तिथे आपण काहीतरी दुसऱ्या घटनेचा उल्लेख केलेला असतो किंवा वेळेचा, टाईम किंवा एखाद्या पिरियडचा. पिरियड म्हणजे काय? कालावधी. त्याचा आपण उल्लेख केलेला असतो. म्हणजेच जर मी असं म्हटलं, आय वॉज वॉचिंग अ मूव्ही ॲट 9 o'clock.
आता सकाळची 9 की संध्याकाळची 9 मी हा काही उल्लेख केलेला नाही. फक्त मी 9 वाजता एक चित्रपट बघत होतो. आता बघा इथे मी 9 वाजता असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच मी काय केलं, की वेळेचा उल्लेख केला. म्हणजे निश्चित अशी, विशिष्ट अशा वेळेचा मी उल्लेख केला. आय वॉज वॉचिंग अ मूव्ही ॲट 9:00 येस्टरडे. तुम्ही जर येस्टरडे म्हटलं तर अधिक जास्त स्पष्ट होईल. तर काल 9 वाजता मी चित्रपट बघत होतो. आणखीन दुसरं उदाहरण घेऊया. व्हेन यू नॉक्ड द डोअर, आय वॉज स्टडीइंग. व्हेन यू नॉक्ड, नॉकला ईडी लागतो आहे. व्हेन यू नॉक्ड द डोअर, आय वॉज स्टडीइंग. व्हेन यू नॉक्ड द डोअर, आय वॉज कुकिंग इन द किचन. तर जेव्हा तो दरवाजा ठोठावला, तेव्हा मी अभ्यास करत होतो. किंवा व्हेन यू नॉक्ड द डोअर, आय वॉज कुकिंग इन द किचन. जेव्हा तू दरवाजा ठोठावला, तेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाक करत होतो किंवा करत होते. म्हणजे बघा, आता इथे मी विशिष्ट टाईम नाही सांगितला. काय सांगितलं मी? इथे एक दुसरी घटना, जी इमिजिएट घटना, तात्काळ शॉर्ट घटना जी असते, म्हणजे अतिशय छोट्या स्वरूपात घडणारी, म्हणजे नॉक करणं ही छोटी घटना आहे, छोटी क्रिया आहे. परंतु कुकिंग करणं एक मोठी प्रोसेस आहे. अभ्यास करत असणं ही एक मोठी प्रोसेस आहे. एक मोठ्या क्रियेमध्ये, म्हणजे जी क्रिया अपूर्ण होती, ती क्रिया जी चालू आहे, ती सांगत असताना एखादी छोटी क्रिया घडली. ती क्रिया जेव्हा घडली, ती सुद्धा काय असते? एक विशिष्ट वेळ असते. ती सुद्धा एक विशिष्ट वेळ असते. अशा विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू होती, असं सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. परंतु क्रिया केव्हा घडत असली पाहिजे? भूतकाळात घडत असली पाहिजे. When we heard the explosion outside, we were watching a movie. When we heard an explosion outside, जेव्हा बाहेर आम्ही एक स्फोट ऐकला, म्हणजे एक स्फोट घडला, त्याचा आवाज आम्ही ऐकला, म्हणजे एका स्फोटाचा आवाज ऐकला, त्यावेळेला आम्ही काय करत होतो? वी वेअर वॉचिंग अ मूव्ही. आम्ही एक चित्रपट बघत होतो. तुम्ही त्यावेळेला काय करत होता? हे सर्व आपण काल्पनिक वाक्याच्या सहाय्याने करत आहोत, परंतु तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. तर असं काही सांगायचं असेल, तर तुम्ही अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतात. हो की नाही? आलं लक्षात तुमच्या? की जर एखादी विशिष्ट वेळ सांगायची असेल भूतकाळात आणि त्यावेळेला एखादी क्रिया चालू होती, असं सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. आता बघूया, तुम्हाला हे 2 उपयोग समजले असतील. सर्वात जास्त उपयोग आपण 2 नंबरचा जो होतो, म्हणजे अपूर्ण भूतकाळाचा जास्तीत जास्त उपयोग या दुसऱ्या उपयोगाशी निगडीतच असतो. हे तर सर्वसामान्यपणे, जसं तुम्ही जेव्हा एखाद्या घटना सांगत जातात, त्यावेळेस सर्वसामान्यपणे सांगायची गरज भासते. मग मी तिथे गेलो, तिथे भरपूरशा बायका गवत कापत होत्या, हो की नाही? त्यानंतर माळी फुलं तोडत होता आणि आई जनावरांना चारा टाकत होती. असं एक सर्वसामान्यपणे जर सांगायचं असेल, तर त्यावेळेस मग तुम्ही हा उपयोग सुद्धा यूज करू शकतात, आहे की नाही? आता ह्या काळाला ओळखण्याची पद्धत काय आहे? ओळखण्याची पद्धत काय, की आपल्या मराठीत त अधिक होता, होती, होते, होतो हे शेवटचे अक्षर आले पाहिजे. आई झाडांना पाणी घालत होती, घालत होता, होती, होते, हो की नाही? तर आम्ही चित्रपट पाहत होतो. तर असं त आणि होता, होती, होते आलं पाहिजे आणि नकारार्थीमध्ये त अधिक नव्हता, नव्हती, नव्हते, नव्हतं आलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे ज्यावेळेस तू माझ्याकडे आला, त्यावेळेस मी अभ्यास करत नव्हतो. आय वॉज नॉट स्टडीइंग. आय वॉज ॲक्चुअली वॉचिंग अ मूव्ही. तर खरं बघायला गेलं तर मी चित्रपट बघत होतो. असं तुम्ही म्हणू शकतात. तर अधिक नव्हता, नव्हती, नव्हते असं आलं पाहिजे. आता याची होकारार्थी रचना काय आहे? कर्ता, वॉज आणि वेअर. वॉज, वॉज, वेअर, वर असे यांचे उच्चार होतात. परंतु आपण महाराष्ट्रीयन वॉज, वेअर अगदी सर्रासपणे बोलतो. तुम्ही पण सर्रासपणे बोला, काही अडचण नाहीये. परंतु जसं तुमच्यामध्ये सुधारणा होईल, त्यावेळेस तुम्ही त्याला वॉजला वज आणि वेअरला वर असं तुम्ही म्हणू शकतात. क्रियापदाला आयएनजी. आता इथे मी क्री आणि डॉट आणि आयएनजी दिले. तर क्रियापदाच्या मूळ रूपाला, म्हणजे पहिल्या रूपाला आपल्याला आयएनजी लावायचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला आयएनजी लागत नाही. तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लावायचा, कर्म आणि इतर शब्द. त्याचप्रमाणे नकारार्थी रचनेमध्ये काय फरक जाणवला? तर जे होकारार्थी आहे तेच नकारार्थी आहे, फक्त वॉज आणि वेअरच्या पुढे
नॉट टाकायचा आहे आणि मूळ क्रियापदाच्या अगोदर नॉट आला पाहिजे. तर ह्या दोघांच्या मधोमध तुम्हाला नॉट टाकायचा आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला उपयोग समजला असेल, ओळखण्याची पद्धत समजली आहे आणि होकारार्थी नकारार्थी रचना या काळाची समजली असेल. आता याच्या साहाय्याने आपण दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेली काही उदाहरणं बघू, जेणेकरून तुम्हाला जास्त स्पष्टीकरण होईल. तर मित्रांनो, आपण अपूर्ण भूतकाळाचे उपयोग, ओळखण्याची पद्धत आणि सूत्र म्हणजेच रचना ही आपण जाणून घेतलं. परंतु होकारार्थी आणि नकारार्थी रचना जेव्हा आपण बघितली, तेव्हा त्याच्यामध्ये 2 सहाय्यकारी क्रियापद येतं. एक म्हणजे वॉज आणि दुसरं म्हणजे वेअर. आता प्रश्न असा पडतो, की कोणता कर्ता असेल, तर कोणता सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा? हे आपल्या डोळ्यासमोर प्रश्न उपस्थित होतो. आता जर आपल्या डोक्यात हा प्रश्न उपस्थित जर झाला आहे, तर ते जाणून घेण्यासाठी इथे मी छोटासा तक्ता दिलेला आहे. काय आहे? तर एकवचन, अनेकवचन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आहे, की जगाच्या पाठीवर 2च प्रथम पुरुष कर्ते आहेत. म्हणजे फक्त आय आणि वी हे 2च असे प्रथम पुरुष कर्ते आहेत. यांच्या व्यतिरिक्त प्रथम पुरुष कोणीही नाही. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर 2च द्वितीय पुरुष कर्ते आहेत. यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही द्वितीय पुरुष जगाच्या पाठीवर नाही. परंतु जगाच्या पाठीवर जेवढे पण कर्ते आहेत, ते सर्व एक वचन तृतीय पुरुष किंवा अनेक वचन तृतीय पुरुष आहे. असं का? कारण की जो बोलतो तो प्रथम पुरुष असतो, जो ऐकतो तो द्वितीय पुरुष असतो आणि ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो तृतीय पुरुष असतो. म्हणजे आपण कधीही संवाद साधत असताना बोलणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून बघायचं. बोलणारी व्यक्ती प्रथम पुरुष असते आणि ऐकणारी व्यक्ती द्वितीय पुरुष असते. तर साहजिकच आहे, बोलणारी व्यक्ती आय, ऐकणारी व्यक्ती यू हे झालं. परंतु ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो तृतीय पुरुष असतो. मग तो एक वचन असू शकतो किंवा अनेक वचन असू शकतो. तर जेव्हा जेव्हा तृतीय पुरुष एक वचन असेल, तेव्हा तेव्हा आपल्याला वॉज वापरायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा अनेक वचन असतील, बघा इथे अनेक वचन, जेवढे पण अनेक वचन आहेत त्या अनेक वचनाच्या पुढे वेअर लागतो. आता तुमच्या असं लक्षात येईल की हा जो यू आहे, यूच्या पुढे तो एक वचन असो किंवा अनेक वचन असो, त्याच्या पुढे वेअर. आणि आय हा एक वचन आहे, आहेच्या पुढे वॉज. आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर हीच्या ऐवजी जर एखाद्या मुलाचं नाव आलं तरी त्याच्या पुढे वॉज आला पाहिजे. शीच्या ऐवजी, शी या सर्वनामाच्या ऐवजी जर एखाद्या मुलीचं नाव आलं तरी त्याच्या पुढे वॉज आलं पाहिजे. आणि इटच्या ऐवजी, म्हणजे इट ह्या सर्वनामाच्या ऐवजी जर एखाद्या प्राण्याचं, पक्ष्याचं, निर्जीव वस्तूचं नाव आलं तरीही त्याच्या पुढे वॉज लागला पाहिजे. तुम्ही याला हळूहळू वज म्हणायला सुरुवात करू शकता. तर अनेक वचन असेल तर हे सर्वचे सर्व अनेक वचनाच्या पुढे वेअर लागतं, हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता इथे द बॉय वॉज, द गर्ल वॉज आणि द एलिफंट वॉज असं तुम्ही म्हणू शकता. तर म्हणजे जेव्हा जेव्हा हीच्या जागेवर दुसरा कोणताही करता आला तर तुम्ही तिथे वॉज वापरू शकतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण याच्या साहाय्याने काही उदाहरणं बघूया. तर मित्रांनो, आपण अपूर्ण भूतकाळाचे जे उपयोग सांगितले आहे, ते उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसे करतात ते आपण ह्या उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊया. तर आपला पहिला उपयोग काय होता, की सर्वसामान्यपणे एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगायचं असेल तर आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. जसं तो चेस खेळत होता. आता समजून घ्या, की तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी वगैरे गेलात, जाऊन आलात आणि तुम्ही घरी परत जाऊन आल्यानंतर सहजच तुमच्या आईने किंवा वडिलांनी किंवा तुमच्या भावाने, बहिणीने तुम्हाला विचारलं, की तो काय करत होता? तर तुम्हाला त्यांनी जेव्हा विचारलं, तो काय करत होता, त्यावेळेस त्यांनी असं नाही विचारलं, की तू तिथे गेला तेव्हा तो काय करत होता? म्हणजे एक विशिष्ट वेळ नाही विचारली. फक्त काय विचारलं, एक सर्वसामान्यपणे तो काय करत होता? तर तुम्ही सहज सांगून दिलं, की तो चेस खेळत होता. म्हणजे तुम्ही आता असं नाही म्हणत आहात, की मी जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा तो तिथे चेस खेळत होता. म्हणजे तुम्ही तिथे तुमच्या घटनेचा, तुमच्या क्रियेचा उल्लेख करत नाही आहात. म्हणजे मी जेव्हा तिथे गेलो, म्हणजे ही शॉर्ट अशी घटना आहे. जाण्याची. मी गेलो, तेव्हा तो तिथे खेळत होता. खेळण्याची क्रिया ही प्रोसेस मोठी आहे. खेळण्याची क्रिया चालू होती. असं तुम्ही सांगितलं नाही. केवळ तुम्ही सामान्यपणे सांगितलं, की तो चेस खेळत होता. त्यांनी सामान्यपणे विचारलं, तो काय करत होता? आणि तुम्ही सामान्यपणे सांगितलं, तो चेस खेळत होता. तर असं सामान्यपणे काही सांगायचं असेल, तरी सुद्धा तुम्ही अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करू शकता. म्हणजे तो चेस खेळत होता. आता इथे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे? कर्ता शोधायचा आहे. आणि कर्ता आपण कसा शोधतो? जो क्रिया करतो, तो कर्ता असतो. खेळण्याची क्रिया कोण करतो आहे? तो. म्हणून आपण सर्वात प्रथम कर्ता लिहून घेतला तो. ही. वॉज वेअर पैकी आपल्याला
वॉजच्या पुढे हीच्या पुढे वॉज लागतो हे आपल्याला माहित आहे. ही वॉज खेळण्यासाठी प्ले आणि त्याला काय लावायचं आहे आय करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ झाला? ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. आता क्रियापद लिहून झालं, आपल्याला कर्म पाहिजे आणि कर्म आपण कसं शोधतो? ह्या छोट्याशा अर्थाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारतो. ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. काय खेळत होता? उत्तर मिळालं. जर उत्तर मिळालं असेल तर आपल्याला कर्म मिळालं. काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म मिळतं. तर काय खेळत होता? चेस. ही वॉज प्लेइंग चेस. खेळांच्या नावापुढे आर्टिकल वापरू नये. ही वॉज प्लेइंग चेस. ही वॉज प्लेइंग अ चेस असं तुम्ही म्हणू शकत नाही. मी काल ह्या वेळेला नाशिकला जात होतो. आता बघा, पहिला उपयोग मी तुम्हाला समजून सांगितला आणि त्याच्याशी संबंधित आपण उदाहरणही सांगितलं. आता इथे बघा, मी काल ह्या वेळेला म्हणजे आता तर मी तुमच्याशी बोलत आहे. परंतु आत्ताच्या बाबतीत बोलत नाहीये मी. काय करत आहे? मी काल ह्या वेळेला, काल, काल, काल ह्या वेळेला म्हणजे कालची ही वेळ विशिष्ट झाली. अशा विशिष्ट वेळेला एखादी क्रिया चालू होती, असं सांगण्यासाठी सुद्धा आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो. भूतकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू होती, असं सांगण्यासाठी आपण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग करतो आणि त्याचंच उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगितलं मी? काल ह्या वेळेला. ही वेळ विशिष्ट झाली. कालची ही वेळ विशिष्ट झाली आणि मी कुठे जात होतो? नाशिकला जात होतो. म्हणजे माझी जाण्याची क्रिया चालू होती. म्हणजे आय वॉज ट्रॅव्हलिंग टू नाशिक ॲट धिस टाईम. आता तुम्ही असं म्हणू शकता. तर इथे जाण्याची क्रिया कोण करत आहे? मी. वाक्यातला मी म्हणजेच आय. आता आपण कर्ता लिहून झाल्यानंतर वॉज किंवा वेअर पैकी वॉज. आय वॉज. आता जाण्यासाठी गो त्याला लावायचं आहे आपल्याला आय-एन-जी. आय वॉज गोइंग. आता इथे आय वॉज गोइंग म्हटलं तरी चालेल. आय वॉज ट्रॅव्हलिंग टू म्हटलं तरी चालेल. आय वॉज गोइंग टू नाशिक. टू नाशिक. थोडं थांबून घेऊया. आय वॉज गोइंग करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. आय वॉज गोइंग मी जात होतो. काय जात होतो? उत्तर शोधा. नाही मिळत. कोणाला जात होतो? उत्तर शोधा. नाही मिळत. म्हणजे ह्या वाक्यात कर्म नाही. बरोबर? आता मग डायरेक्ट आपल्याला इतर शब्दाकडे वळावं लागेल. तर आय वॉज गोइंग मी जात होतो. कोठे जात होतो? नाशिकला. उत्तर मिळालं. तर इथे आपण लिहिलं टू नाशिक. आणि केव्हा जात होतो? काल ह्या वेळेला. ह्या वेळेला. ॲट धिस टाईम. ॲट धिस टाईम आणि एस्टरडे. काल. एस्टरडे. तर अशा प्रकारे हे वाक्य होईल. आय वॉज गोइंग टू नाशिक ॲट धिस टाईम एस्टरडे. आता तुम्ही म्हणाल, सर इतर शब्द किती आहेत? नाशिकला सुद्धा आपल्यासाठी काय आहे? इतर शब्द आणि काल ह्या वेळेला हे सुद्धा आपल्यासाठी काय आहे? इतर शब्द. तर असे 2 किंवा 3 पेक्षा जास्त इतर शब्द जर आले तर सर्वात प्रथम कोणता अगोदर लिहायचा आणि कोणता उशिरा म्हणजे त्याच्यानंतर लिहायचा असा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होतो. आणि मी तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की स्थळ म्हणजे प्लेस, जागा दाखवणारे जे शब्द असतील ते अगोदर लिहायचे आणि वेळ, टाईम दाखवणारे शब्द जे असतील ते नंतर लिहायचे. म्हणजेच आय वॉज गोइंग मी जात होतो. कुठे जात होतो? नाशिकला. म्हणजे नाशिक एक स्थळ आहे आणि म्हणून आपण अगोदर ते लिहिलं आणि वेळ, काल ह्या वेळेला ही वेळ आहे आणि म्हणून आपण ते नंतर लिहिलं. आय वॉज गोइंग टू नाशिक ॲट धिस टाईम येस्टरडे. आपण असं म्हणू शकतो का आय वॉज गोइंग ॲट धिस टाईम येस्टरडे टू नाशिक? नाही, असं आपण म्हणू शकत नाही. तर पहिले प्लेस आलं पाहिजे आणि नंतर टाईम आला पाहिजे. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा वडील झाडांना पाणी घालत होते. जेव्हा ती घरी पोहोचली. आता बघा, हे सुद्धा काय आहे? एक विशिष्ट वेळ. म्हणजे तिची घरी पोहोचण्याची जी वेळ आहे. पोहोचली, शॉर्ट घटना, अतिशय छोटीशी घटना. परंतु त्यावेळेला पाणी घालण्याची क्रिया चालू होती. पाणी घालण्याची क्रिया ही मोठी आहे. म्हणजे वडील झाडांना पाणी घालत होते. म्हणजे तुमच्या बागेमध्ये 4-5 झाडं असतील आणि प्रत्येक झाडाला ते पाणी थोडं-थोडं टाकत असतील. तर ती टाकण्याची क्रिया चालू होती. परंतु केव्हा? जेव्हा ती घरी आली. ही विशिष्ट वेळ आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की अपूर्ण भूतकाळाचा उपयोग ज्यादातर विशिष्ट वेळी भूतकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया चालू होती असं सांगण्यासाठी केला जातो. जास्त उपयोग त्याचा तो होतो. परंतु सर्वसामान्यपणे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग करावा लागतो. तर जेव्हा ती घरी पोहोचली. आता इथे बघा, जेव्हा ती घरी पोहोचली. नीट बघा, पोहोचली.
ला, ली, ले, लो. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये साधा भूतकाळात मी तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो असं येतं, तेव्हा तो साधा भूतकाळ असतो. म्हणजेच आपल्याला हा साधा भूतकाळ घ्यावा लागेल. जेव्हा. आता जेव्हासाठी आपण व्हेन घेतो. व्हेन ती घरी पोहोचली. शी रिच्ड. शी इज रिचिंग होणार नाही, कारण की ही शॉर्ट घटना आहे. म्हणजे ही घडली, पहिली छोटीशी घटना घडली आणि तेव्हा त्यावेळेला एखादी क्रिया चालू होती. तर कशामध्ये कोणती क्रिया दिसते हे बघायचं. तर इथे पाणी घालण्याची क्रिया घालत होते, क्रिया चालू होती. तर हा झाला अपूर्ण भूतकाळ. परंतु पोहोचली हा ही शॉर्ट घटना आहे आणि ती आपल्याला साध्या भूतकाळात घ्यावी लागेल. व्हेन शी रिच्ड होम. व्हेन शी रिच्ड होम. तेव्हासाठी कॉमा द्यायचा. व्हेन शी रिच्ड होम. तेव्हा वडील काय करत होते? फादर वॉज वॉटरिंग द ट्रीज. द ट्रीज. अशा प्रकारे हे वाक्य होईल. आता फादर वॉज वॉटरिंग. वडील पाणी घालत होते. कोणाला? झाडांना. तर द ट्रीज हे काय झालं? कर्म झालं. तर अशा प्रकारे व्हेन शी रिच्ड होम फादर वॉज वॉटरिंग द ट्रीज असं तुम्ही म्हणू शकतात. तर तुम्ही यालाच नकारार्थी करू शकता. तो चेस खेळत होता. च्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो? तो चेस खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग चेस. मी काल ह्या वेळेला नाशिकला जात नव्हतो. आय वॉज नॉट गोइंग टू नाशिक ॲट दिस टाइम येस्टरडे. ॲक्च्युअली आय वॉज जस्ट सिटिंग इन अ कोच अँड रीडिंग अ न्यूजपेपर ॲट दिस टाइम असं तुम्ही म्हणू शकतात. त्याचप्रमाणे जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा वडील झाडांना पाणी घालत नव्हते. व्हेन शी रिच्ड होम फादर वॉज नॉट वॉटरिंग द ट्रीज असं तुम्ही म्हणू शकतात. म्हणजे फक्त हा जो नॉट आहे तुम्हाला या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर टाकायचं आहे. तर अपेक्षा करतो की तुमचे हे सर्व लक्षात आलं असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कमेंटमध्ये मला कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.